नीटचा फॉर्म नेमका कसा भरायचा, कोणती चूक, कोणत्या ठिकाणी कोणती टॅब आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला जर का अगोदर घरी माहिती झाल्या तर नक्कीच आपला तिकडे जाऊन काही नुकसान होणार नाही, काही चुकणार नाही. बघा, सुरुवातीला ज्यावेळेस आपण या ठिकाणी लॉग इन करतो तर इथं रजिस्ट्रेशन फॉर नीट यूजी असं दिसतं. हे आपल्याला क्लिक करायचंय. 3 वेगवेगळ्या या ठिकाणी टॅब तुम्हाला दिसतील. सुरुवातीला इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे, आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचंय. इथं आपण क्लिक करू. रजिस्ट्रेशन टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर पुढची विंडो ओपन होते की ज्यामध्ये आपल्याला सुरुवातीला काही माहिती दिलेली आहे, जसं परीक्षा फी बद्दल माहिती आहे, अजून बरीच माहिती आहे, तर ती रीड करायची. इकडं क्लिक करायचं आणि इकडं क्लिक टू प्रोसीड वर क्लिक करायचं. हा जो फॉर्म आहे, हा जो व्हिडिओ आहे, तर हा जिजाऊ अकॅडमी कडनं पब्लिक करण्यात आलेला आहे. तसं तर असे व्हिडिओज जे आहेत ते फक्त आमच्या पेड ग्रुपसाठी असतात, पण आपल्या मुलाचं काही नुकसान होऊ नये, महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी सध्या आपलेच आहे, तर त्यामुळं सुरुवातीचा हा व्हिडिओ फर्स्ट जी स्टेज आहे नेमकी फॉर्म भरण्याची तर ती पब्लिक करतोय, तर त्यामुळे थोडा सविस्तर बघाल. कुठे जॉईन झालेले नसाल तर जिजाऊ अकॅडमी जॉईन करण्याचा विचार तुम्ही अजूनही करू शकता, कारण आमचा फुल सपोर्ट असतो फॉर्मच्या दरम्यान. जर तुम्ही जवळच्या कॉम्प्युटर सेंटरवर गेलात तर नक्कीच तुम्हाला कॉलवर सपोर्ट मिळतो इकडनं, म्हणजे तुम्हाला ऑफिसला पण यायचं काम नाही. सुरुवातीला काय करायचं पहा, यामध्ये पहिल्यांदा दिलेलं आहे की आपल्याला जो पण फॉर्म भरायचा आहे तर तो आपली जी 10वीची मार्कशीट आहे, बोर्ड सर्टिफिकेट आहे, त्यावर जे नाव आहे तर त्यानुसारच आपल्याला हे सगळे नावं टाकायचे. इथं वरती दिलेलं दिसतं, तर हे व्यवस्थित वाचून घ्याल. आता आपल्याला कॅन्डिडेटचं नाम टाकायचं, नंतर फादर नेम टाकायचं, मदर नेम टाकायचं, आपली जन्मतारीख व्यवस्थित भरा, कारण एकदा जर फॉर्म सबमिट झाला, पेमेंट केलं तर नंतर मग आपल्याला अडचण यायला नको. यानंतर आपलं जे जेंडर आहे, मेल आहात फिमेल आहात, जे काय आहे तर ते व्यवस्थित भरा. आणि हे वरती आपण जे भरलेलं आहे तर ते परत एकदा कन्फर्मेशन साठी इथं देण्यात आलेलं आहे, म्हणजे चुकूनही एखाद्या वेळेस स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको, जेंडर आपलं चुकायला नको, जन्मतारीख बदलायला नको. तर या सगळ्या गोष्टींची यावेळेस एनटीए सुद्धा खूप काळजी घेतलेली दिसते. आता यामध्ये नंतर काय दिलेलं आहे पहा, वर्तमान पत्ता म्हणजे प्रेझेंट ऍड्रेस, तुमच्याकडे जो तुमचा प्रेझेंट ऍड्रेस आहे त्याचं प्रूफ तुम्हाला लागणार आहे, तर तो सगळा ऍड्रेस तुम्ही इथं व्यवस्थित फिल करा. आणि यानंतर देश आपल्याला माहिती आहे, राज्य माहिती आहे, डिस्ट्रिक्ट माहिती आहे, पिन कोड व्यवस्थित टाका तुमच्या भागाचा. त्यानंतर आपल्याकडे लागणार आहे आपला मेल आयडी, 2 मेल आयडी पाहिजे. इकडे एकदा एक लागतो आणि नंतर एका पेजवर परत लागतो. आणि 2 मोबाईल नंबर सुद्धा लागतात. इकडे एक मोबाईल नंबर आपल्याला टाकावा लागतो. बघा, इकडं मेल आयडी टाकायचा, इकडं मोबाईल नंबर टाकायचा, आणि हे दोन्ही कन्फर्म करायचे, म्हणजे मेल आयडी परत, मोबाईल नंबर परत. आणि नंतर मग तुम्हाला तुमचा जो सेम प्रेझेंट ऍड्रेस सारखा ऍड्रेस आहे का परमनंट ऍड्रेस, म्हणजे वरती जो ऍड्रेस तुम्ही भरलेला होता तर तसाच तुमचा परमनंट ऍड्रेस आहे का, तर हे पण एकदा परत कन्फर्म करायचं. ऍड्रेस जर सारखेच असतील तर तुम्ही इथं क्लिक करू शकता, म्हणजे फक्त एका ऍड्रेसवर तुमचं काम होऊन जाईल. पण तुम्ही राहता एका ठिकाणी आणि तुमचा परमनंट ऍड्रेस वेगळा आहे. बघा, आता हे आपण प्रेझेंट अँड परमनंट ऍड्रेस एकच क्लिक केलं तर हे फक्त तुम्हाला एकदाच भरावं लागतं. पण जर समजा तुम्ही दोन्ही वेगवेगळे भरले तरी चालतात, की आम्ही वेगळ्या ठिकाणी राहतो, आमचा परमनंट ऍड्रेस वेगळा आहे, प्रेझेंट ऍड्रेस वेगळा आहे, असं करायचं असेल तर असंही या ठिकाणी करता येतं. कॅप्चा तुम्हाला जो येईल तो, आणि याला सबमिट करा. तुमचं ओटीपी येतील, ओटीपी सबमिट करा आणि तुमचं रजिस्ट्रेशन या स्टेजला कंप्लीट होऊन जाईल. आणि तुमच्या समोर एक नवीन टॅब उपलब्ध होईल की जी आपल्याला काही अशा पद्धतीनं दिसेल. मी एका कॅन्डिडेटचं एक डेमो रजिस्ट्रेशन केलेलं आहे. हा कॅन्डिडेट जो आहे तर हा फक्त आपल्यासाठी घेतलेला एक कॅन्डिडेट आहे की जो रजिस्ट्रेशनसाठी मी एक डेमो घेतलेला आहे. बघा, सुरुवातीला आपण रजिस्ट्रेशन करताना हे सगळं रजिस्ट्रेशन केल्यावर इथं इनकम्प्लीट स्टेज येतात सगळ्या. रजिस्ट्रेशन फॉर्म की जो आता नुकताच आपण भरला तर तो कंप्लीट झालेला आहे. ऍप्लिकेशन फॉर्म बाकी आहे, फी पेमेंट पण बाकी आहे. आपल्याला लाईव्ह फोटो कॅप्चर करावा लागतो, तर हे पण महत्वाचं आहे. तर त्या टॅब पर्यंत एकदा आपण पोहोचू. बघा, आता या साईडला कोपऱ्यामध्ये इथं रजिस्ट्रेशन तर कंप्लीट झालेलं आहे. ऍप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एक अशी टॅब उपलब्ध होते की ज्यामध्ये सगळ्या इनकम्प्लीट स्टेज राहतात. मी ही माहिती भरून ठेवलेली, मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं. बघा, यामध्ये सुरुवातीला रजिस्टर्ड कॉन्टॅक्ट डिटेल्स वर जर का आपण गेलो तर आपण यामध्ये अशा पद्धतीने येतो की ज्यामध्ये आपल्याला आपला जो पण ऍड्रेस आहे तर तो सगळा फिल करावा लागतो. इकडे मोबाईल नंबर आहे, तुमचा मेल आयडी आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि नंतर मग कॅप्चा येतो आणि तो टाकायचा, सिक्युरिटी पिन, आणि सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं.
आता जर समजा आपण पाहिलं की दुसरं जे नेमकी टॅब आहे रजिस्टर्ड पर्सनल डिटेल्स, तर यामध्ये नेमकं काय काय देण्यात आलेलं आहे, कारण या 2-3 टॅब सुरुवातीच्या ज्या आहे तर त्या थोड्या काळजीपूर्वकच फिल करा. बघा, कॅन्डिडेटचं नाव की जे आपण अगोदरच फिल केलेलं होतं, जन्मतारीख, या सगळ्या गोष्टी येतात. पण आता यानंतर इथं आपल्याला खाली काही महत्वाच्या गोष्टी आहे की ज्याकडे लक्ष द्यायचं. आपली कॅटेगरी जी नेमकी तर ती कोणती आहे. बघा, जनरल येते, ओबीसी येते, एसटी, एससी, आणि हे जनरल ईडब्ल्यूएस आहे आणि हे जनरल आहे, दोन वेगवेगळे आहे. तुम्ही नेमके कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात. तुमची कॅटेगरी यामध्ये जर नसेल तर एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणती कॅटेगरी टाकायची, तर हे मी तुम्हाला रिप्लाय करतो. बघा, आता या विद्यार्थ्याची कॅटेगरी मी ओबीसी घेतलेली आहे सेंट्रल लिस्टमध्ये. आता यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे की त्या कॅटेगरीची परत आपल्याला कन्फर्मेशन द्यायचं की तुम्ही ओबीसी मध्येच आहे का, म्हणजे ह्या टॅब परत परत येतात. आता यानंतर तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का तुमचं ओबीसीचं, तर यामध्ये 2 येतात की यस किंवा मग नाहीये, पण मी ऍप्लिकेशन दिलेलं आहे सर्टिफिकेटसाठी. तुम्ही जर का यस वर क्लिक केलं तर यामध्ये तुम्हाला त्या सर्टिफिकेटचा नंबर विचारला जातो, डेट विचारली जाते, आणि हे तुम्हाला नेमकं कुणी दिलं, तहसीलदारानं दिलं, कोण दिलं, तर हे इथं विचारलं जातं. त्यानंतर तुम्ही डायबेटिक आहात का, तर इथं यस किंवा नोचं ऑप्शन येतं. मी इथं नो क्लिक केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही अर्बन मध्ये येता का रुरल मध्ये येतात, तर हे पण या ठिकाणी मी क्लिक केलंय. नंतर तुमचं वार्षिक उत्पन्न जे आहे तर हे या ठिकाणी ह्या टॅब दिसतात एवढ्या, तर यापैकी एखादी टॅब तुम्हाला सिलेक्ट करावं लागते आणि नंतर परत या ठिकाणी क्लिक करायचं. नंतर अल्पसंख्याक तुम्ही आहात का, बघा यामध्ये बऱ्याच लोकांचं मागच्या वर्षी पण कन्फ्युजन झालं. तुमच्याकडं मायनॉरिटी सर्टिफिकेट पाहिजे. मग सर आम्ही मायनॉरिटी आहोत, आम्ही इथं यस करतो, पण मग सर्टिफिकेटचं नेमकं काय. तुमच्याकडे मायनॉरिटी असेल तरच तिथं यस करा, नाही तर तुम्ही नो करा. सर्टिफिकेट पाहिजे, लक्षात घ्या. मग आता इथं आपण हे नोच केलेलं आहे मायनॉरिटी. निवास का देश जो आहे तर तो आपण या ठिकाणी इंडिया घेतलेला आहे. नंतर परत तुमचं जे परीक्षेचं माध्यम आहे तर त्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. बघा इथं काय दिलेलं आहे, सेल्फ स्टडी, कोचिंग, ऑनलाईन कोचिंग, ट्युशन्स, अदर. काय करायचं, सर्वांनी सेल्फ स्टडी जरी केलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही. इथं तुम्ही कुठलंही ऑप्शन निवडा, कोणतीच अडचण नाही. आणि हे सगळे ऑप्शन निवडल्याच्या नंतर तुम्हाला परत एक सिक्युरिटी पिन इथं दिसतो, इथं सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. तुम्हाला नेक्स्ट टॅबवर हे घेऊन जाणार आहे. मला नेक्स्ट टॅब कोणती आहे, तर तुम्ही PWD मध्ये आहात का, म्हणजे थोडक्यात आपल्याकडे सर्टिफिकेट आहे. जसं की समजा तुमचा व्हिजनचा प्रॉब्लेम आहे, तुमचा कानाचा प्रॉब्लेम आहे, अजून लोकोमोटर आहात का, तर हे सगळ्या गोष्टी इथं आहे. जर समजा तुम्ही यस जर क्लिक केलं तर इथं बाकीच्या गोष्टी परत तुम्हाला भरायचं काम पडू शकतं. बघा तुम्हाला तुमचं नाव वगैरे सगळं आलेलं आहे, पण तुमच्याकडे जे पण सर्टिफिकेट आहे तुमचं PWDचं, तर त्याचा कार्डचा नंबर तुम्हाला टाकायचं काम पडू शकतं. पण जर समजा तुम्ही PWD मध्ये नसाल तर याला नो करा आणि इथं विषय संपवा, कारण PWD मध्ये असाल तरच हे तुम्हाला यस करायचं. फॉर्म चुकू देऊ नका. इथं पण खूप महत्वाच्या गोष्टी आहे की ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. आणि परत एकदा सांगतो की जर तुम्ही कुठं जॉईन झालेले नसाल, जिजाऊ अकॅडमी जर तुम्ही जॉईन करायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला मिळणार काय आमच्याकडनं, तर आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत फुल सपोर्ट देतो. थोडक्यात आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण मार्गदर्शन देतो. कॉलवर असेल, व्हॉट्सअपवर असेल, तुम्ही जवळच्या कम्प्युटर सेंटरवर जा आणि तुमचे कामं करा. काही अडचण आली तर आम्हाला कॉल करा. आणि व्हिडिओ सुद्धा असतात. बघा आता हे डिसॅबिलिटी जे येतं हे झालं आपलं. आता रजिस्टर्ड आयडेंटिटी डिटेल्सवर मी क्लिक करतोय, तर हे सगळं मी अगोदर भरून ठेवलेलं होतं, पण एकदा मी याला अपडेटवर क्लिक करतो म्हणजे तुम्हाला दिसेल की नेमकं काय काय यामध्ये दिलेलं आहे. बघा इथं काय दिलेलं आहे पहा, हे नाव आपण जे भरलेलं होतं हे सगळं आलं, जन्मतारीख पण आली. पण आता इकडं आपल्याला जर आधार नंबर जर व्हेरीफाय करायचा असेल तर इथं तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता. ज्यावेळेस आपण असं क्लिक करणार आहे तर त्यावेळेस खाली परत काय येतं पहा, तर आधार नंबर टाकायचा, तो कन्फर्म करायचा आणि इथं हे सिक्युरिटी पिन टाकून याला सबमिट करायचं. पण सर आता आमच्याकडे जर आधार कार्ड नसेल तर मग काय करायचं, तर हा पण प्रॉब्लेम आहे. आधार कार्ड नंबर व्हेरीफाय नाही होऊन राहिला सर, अडचणी येऊ शकतात, पण हे खूप कमी पर्सेंटमध्ये मुलं असतात. तर अशा वेळेस तुम्ही हे क्लिक हिअरवर क्लिक करू शकता. किंवा तुमच्या आधारमध्ये काही अडचण आहे, गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे पण आयडेंटिटी कार्ड आहे तर त्यापैकी कुठलंही एखादं आयडेंटिटी कार्ड यूज करू शकता. आता यामध्ये नंतर पुढे काय दिलेलं आहे पहा, अपार आयडी. आता अपार आयडी तुमच्याकडे आहे का, जर असेल तर याला तुम्ही यस करा. यस जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचे डिटेल्स या ठिकाणी सबमिट करावे लागतील. पण जर नसेल तर नो करा आणि याला सबमिटवर क्लिक करा. यानंतर तुमचं एक्झामिनेशन सेंटर येतं, सिटी येते, एक्झामिनेशन सिटी. तर यात काय काय दिलेलं आहे पहा, हे सगळी माहिती तर आलीच अगोदर. मग आता तुम्हाला इथं हे माध्यम निवडायचंय क्वेश्चन पेपरचं.
पहा, तुम्ही जर का समजा हिंदी माध्यम निवडलं तर तुम्हाला हिंदीचं बुकलेट तर मिळणारच आहे क्वेश्चन पेपरचं, पण इंग्लिश पण मिळणार आहे. थोडक्यात तुमची रिजनल लँग्वेज प्लस इंग्लिश तर हे येणारच आहे. पण तुम्हाला बाकीचं कोणतं नको तर तुम्ही डायरेक्ट काय करा की इंग्लिशच क्लिक करा. पण चूक झाली असेल माध्यम निवडताना, सर मी मराठीमधून लँग्वेज टाकलं तर मग फक्त मराठीमधूनच क्वेश्चन पेपर येईल का? नाही, दोन्ही लँग्वेजचे क्वेश्चन पेपर येत असतात सोबत सोबत. आता यानंतर आपल्याला काय निवडायचं आहे तर तुमचं स्टेट नेमकं कोणतं आहे. आता मी इथं महाराष्ट्र स्टेट का आलं, कारण आपण जो प्रेझेंट आणि परमनंट ऍड्रेस फिल केला तर त्यानुसारच इथं आपले स्टेट चेंज होतात. तुम्ही जर का वेगळा ऍड्रेस टाकला वेगळ्या स्टेटचा तर इथं स्टेट बदलणार आहे. म्हणजे थोडक्यात आपण जी अगोदर माहिती भरली तर त्यानुसार ही चेंज होत जाणार. आता एक्झाम सिटीचं पहिलं चॉईस जे तर ते महाराष्ट्रामध्ये कोणती सिटी तुम्हाला पाहिजे, तर आता आम्ही बुलढाणा आहे तर त्यामुळे मी इथं पहिली सिटी बुलढाणा टाकतो. ठीक आहे. आता यानंतर तुम्हाला परत दुसरा ऑप्शन आहे की तुम्हाला कोणतं स्टेट निवडायचं. एकच स्टेट आलं माझ्यासाठी, कारण माझा ऍड्रेस मी त्या पद्धतीनं फिल केलेला आहे. एक्झाम सिटी जी आहे तर यावेळेस मी अकोला टाकतोय. यानंतर परत एकदा तिसरी सिटी आपल्याला टाकायची की तुम्हाला कोणत्या ठिकाणी सिटी पाहिजे एक्झाम सिटी. आता परत महाराष्ट्र, आणि यावेळेस मला जे सुचलं की अमरावती घेतोय, अमरावती जवळ आहे थोडं तर त्यामुळे अमरावती टाकलं. तर हे सगळं टाकल्याच्या नंतर परत एकदा आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हे जे आपले वडील काम करतात तर ते दिलेलं आहे. नेमकं काय करतात, बिझनेस करतात, मेडिकल, इंजिनिअरिंग. मी या ठिकाणी ऍग्रिकल्चर क्लिक केलं की शेती करतात. यानंतर त्यांचं क्वालिफिकेशन नेमकं काय, मी या ठिकाणी हे ग्रॅज्युएट क्लिक करतोय. नंतर आईच्या बाबतीत हेच आपल्याला परत सांगायचंय की आई नेमके काय करते. मी या ठिकाणी ऍग्रिकल्चरचं क्लिक करतोय आणि इथं लिटरेटर राहू देतो आणि परत आपल्याला इथं सिक्युरिटी पिन आहे हा सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करायचा. आपण मित्रांनो इथपर्यंत आलोय, इथपर्यंत काहीच अडचण आली नाही. आता क्वालिफिकेशन डिटेल्स जे आपले तर ते आपल्याला फिल करायचे, स्वतःचे विद्यार्थ्याचे क्वालिफिकेशन डिटेल्स. नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारे पुढचे अपडेट्स हे नेहमी तुमच्या कामात येतील. बघा, आता जर आपण पाहिलं तर ही 10वीची परीक्षा जी आहे तर ही पास केलेली आहे. इथं ऑप्शन येतं की पास. त्यानंतर कोणत्या वर्षी पास केली तर हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं. मी 2023 केलेलं आहे. तर हे सगळं ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट करता तुमचे मार्क्स भरता. आता इथे एक अडचण येऊ शकते की तुमचं नेमकं मार्कशीट कशा पद्धतीनं आहे, म्हणजे सीजीपीए एका पर्सेंटेज आहे, तुमच्या मार्कशीटवर पर्सेंटेज असणार आहे, तिथं तुम्ही क्लिक करू शकता. टोटल मार्क्स 600 त्यापैकी 500 मिळाले असं मी मांडलं. तुमची मार्कशीट किती मार्काची आहे, पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन येतं, आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं काम नाही. यानंतर यामध्ये त्या मार्कशीटचा रोल नंबर टाकावा लागतो, आपल्या स्कूलचा पिनकोड नंबर टाकावा लागतो, स्कूलचं पूर्ण नाव टाकायचं. मी जसं केलं तसं करायचं नाही. हे झाले 10वीचे डिटेल्स. सेम डिटेल्स आपल्याला 12वीचे भरायचे. पण यावर्षी जे मुलं 12वीला आहे तर ते अपियर असं पण क्लिक करू शकतात की आम्ही अजून 12वीची परीक्षा दिलेली नाही, आम्ही अपियर आहे. ज्यावेळेस आपण अपियर वर क्लिक करणार आहे तर त्यावेळेस या सगळ्या टॅब बदलतील. इथं 2026 येईल. यामध्ये तुम्हाला क्वालिफाईंग एक्झाम जी आहे तर ती कोणता कोड 1 येणार आहे. कोड म्हणजे काय, जर तुम्ही यावर्षी 12वी देत असाल तर तुम्हाला कोड 1 येतो, आणि तुमची अगोदर जर 12वी झालेली असेल तर तुम्ही कोड 2 निवडा. बाकीचा कुठलाच विचार करू नका की सर बीएससी चालू आहे, सर इंजिनिअरिंग केलं, फार्मसीमध्ये काही वर्ष काढले. 2 कोड टाका. तुम्ही जर गॅप घेतलेला असेल तर 2 कोड टाका, आणि तुम्ही यावर्षी 12वीला असाल तर सरळ तुम्ही कोड 1 टाका आणि हे सबमिट करून द्या. आता हे सगळं सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला जे पुढची टॅब मिळते क्वालिफिकेशन डिटेल्सच्या नंतरची, तर ही ऍडिशनल डिटेल्स आहे. आता ऍडिशनल डिटेल्स मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे पहा, की तुम्ही जुडवा आहात का, ट्विन्स आहात का. जर ट्विन्स असाल तर तुम्ही इथं यस करा, आणि तुमचा जो जुडवा आहे तर त्याचे रोल नंबर इथं नाव टाकावं लागतं. पण आता तुम्ही जुडवा नाही इथं नो क्लिक करू शकता. यानंतर तुम्ही अगोदर नीट एक्झाम दिलेली आहे का, जर तुम्ही इथं यस क्लिक केलं तर तुम्हाला किती अटेम्प्ट दिलेले आहेत हे पण तुम्हाला इथं शो करतं की मी अगोदर एकदा दिली, दोनदा दिली. पण तुम्ही दिली जर नसेल तर याला नो क्लिक करा, आणि दिलेली असेल तर यस करून बाकीचे डिटेल्स टाका. हे जो कॅप्चा आहे हा टाका आणि हे सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. आता परत इथं रजिस्टर्ड इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्स यावर क्लिक करा. इथं तुम्हाला परत एकदा मेल आयडी मोबाईल नंबर टाकावा लागतो, की जो मी अगोदर तुम्हाला सांगितला पहिल्यांदा की तुम्हाला 2 वेगवेगळे लागणार आहे. 2 मोबाईल नंबर, 2 मेल आयडी, त्यातला एक इथं आणि एक अगोदर पहिल्या पेजवर. आता हे सगळं टाकल्याच्या नंतर याला सेव्ह करा. आणि आता महत्वाची टॅब येते की लाईव्ह फोटो आपल्याला या ठिकाणी कॅप्चर करायचा आहे.
लक्षात घ्या, फॉर्म भरायला जाण्याच्या अगोदर जेव्हा तुम्ही सेंटरवर जाणार आहे, तुमच्या 10 बोटाचे ठसे एका कोऱ्या पेजवर देऊन ठेवायचे, म्हणजे थोडक्यात शाईमध्ये बुडवायचे आणि एका कोऱ्या पेजवर ठेवायचे, ते त्याला स्कॅन करायला लावायचे. तुमचा फोटो की जो तुम्ही लेटेस्ट काढलेला आहे 1 जानेवारी 2026च्या नंतरचा तो असावा आणि बाकीचे डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असतात. साईन तुम्ही रनिंग मध्ये तिथं पण करू शकता. तर हे सगळं वेळेवर होतं. फक्त थंब नाही द्यायचे, तर पूर्ण बोट एकाच कागदावर टेकवायचे आणि पूर्ण स्कॅन करायचं एकदाच. आता प्रश्न होता की सर एक स्कॅन करू का ठेवून? नाही, 10च्या 10 बोट ठेवा आणि सर्व स्कॅन करा. आता यानंतर आपल्याला काय करायचं पहा, इथं जर समजा आपल्याला जर का पाहिलं आपण तर इथं कॅमेरा दिसतोय की इथं कॅमेरा येईल, पण लक्षात घ्या तुम्ही ज्या कम्प्युटर सेंटरवर फॉर्म भरताय तर त्यांच्याकडे जर का वेब कॅम नसेल तर मग अडचण येऊ शकते, पण ही फार मोठी अडचण नाही. इथं NTA ने एक सुविधा उपलब्ध करून दिलेली, इथं QR आहे. काय करायचं, इथं सेकंद येऊन राहिले 14 मिनिटं 39 सेकंद 38 सेकंद टाइम आहे. तुम्हाला स्वतःचा मोबाईल काढायचा, क्रोम ब्राउझरवर जायचं, गुगलवर जायचं आणि त्या स्कॅनरवर क्लिक करायचं तिथं असलेल्या, आणि स्कॅनरवर क्लिक केलं की हा QR स्कॅन करायचा त्याच्या कम्प्युटरवरचा, त्या कम्प्युटर सेंटरवाल्याच्या. लगेच हे पेज तुमच्या मोबाईलमध्ये येतं. जवळ जायचं, थोडं व्हाईट बॅकग्राऊंड घ्यायचं तिथलंच आणि आपला एक सेल्फी तिथं क्लिक करायचा की तो जो व्यवस्थित निघेल. 80% फेस आपला तिथं कव्हर झाला पाहिजे आणि व्यवस्थित काढा, थोडा जास्त अंधाऱ्या खोलीत तो काढू नका. हा QR स्कॅन केला की डायरेक्ट मोबाईलवरून आपला फोटो निघतो. ठीक, काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्ही पेड काउन्सिलिंग असा एक मेसेज करू शकता. तुम्हाला या दरम्यान फुल सपोर्ट मिळणार, तुम्हाला पुढे सुद्धा फुल सपोर्ट मिळणार. तुम्हाला अकॅडमीला यायचं काम पडणार नाही, कारण आमची पद्धत आहे, आम्ही काउन्सिलिंग करत नाही, आम्ही काउन्सिलिंग शिकवतो. आपण रिफ्रेश केलं मोबाईलवरून हे सगळं सबमिट करून, तर त्यावेळेस हे नेक्स्ट पेज इथं ओपन झालं की ज्यामध्ये आपल्याला आपला पासपोर्ट आकाराचा जो फोटो आहे तर तो JPG या फाईलमध्ये अपलोड करायचा आणि फाईलची साईज बघून घ्या. कम्प्युटर सेंटरवाले ह्या सगळ्या गोष्टी करतात की त्यांना ही सगळी माहिती असते. त्यानंतर काय तर आपल्याला आपल्या पूर्ण 10 बोटांचे जे ठसे तर ते अपलोड करायचे JPG मध्ये. त्यानंतर आपली जी सही आहे तर ती सुद्धा आपल्याला अपलोड करायची आणि त्याची KB पण पाहून घ्या. यानंतर आपल्याला आपलं जे सर्टिफिकेट आहे की ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो तर ती इथं अपलोड करायचं सांगितलेलं आहे. इथं चूज फाईलवर क्लिक केलं की आपण ती अपलोड करू शकतो. यानंतर आपल्याला 10वीची मार्कशीट इथं अपलोड करायची. 10वीचं जे आपल्याला पासिंग सर्टिफिकेट असतं तर ते अपलोड करायचं. तुम्ही जर CBSE वाले असाल तर तुमच्याकडे हे दोन्ही एकच असतील, तर त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी दोन्ही जे येतं ते एकच यूज होणार आहे तुमचे. यानंतर आपल्याला इथं आपला जो प्रेझेंट अँड परमनंट ऍड्रेसचा प्रूफ आहे तर त्याचं PDF बनवून अपलोड करायचं, ऍड्रेस प्रूफ. यानंतर आपल्याला इथं आपलं आयडेंटिटी प्रूफ अपलोड करायचं. आता यामध्ये आयडेंटिटी प्रूफ मध्ये तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड घेऊ शकता आणि आपलं ऍड्रेस प्रूफ मध्ये सुद्धा तेच डॉक्युमेंट्स तुम्ही यूज करू शकता, कारण त्यावर ऍड्रेस आपला असतोच. आणि हे सगळं झालं की हे सगळं झाल्याच्या नंतर इथं एक टॅब येते सबमिट नावाची. ते जर तुम्ही फायनल सबमिट केलं तर फायनल सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे. ठीक आहे, नवीन असाल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. थांबूया. ओके, बाय.